नमस्कार मित्रांनो. अजितदादा पवार आणि त्यांचे 4 सहकारी विमानामधले यांचं काल निधन झालं. 28 जानेवारी 2026 सकाळी ठीक पावणे 9 वाजता. तर ते निधन झाल्यानंतर संध्याकाळी अजितदादा पवार यांची पार्थिव हे बारामतीच्या विधा प्रतिष्ठान मैदानामध्ये आणलं होतं. तर त्यांचं अंतिम दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं होतं, म्हणजेच सुप्रिया सुळे ही त्यांची बहीण आहे, त्यांनी सांगितलं होतं की आता अजितदादा पवारांचं दर्शन बंद झालेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की दादांचं जे बॉडी आहे ती हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण त्याचा अंत्यविधी हा उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे. आणि त्या अंत्यविधीला येणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या सकाळी म्हणजेच ठीक 10 ते 11 वाजता या विधा प्रतिष्ठान मैदानामध्ये तुम्ही सगळे उपस्थित राहा. तर पाहू शकता मित्रांनो, हा उपस्थित राहिलेला जनसागर फक्त आणि फक्त कोणासाठी? त्यांच्या नेत्यासाठी, ज्यांनी स्वतःचा लेक मानला, बाप मानला, भाऊ मानला. प्रत्येक नजरेमध्ये अजित पवारांना प्रत्येक काही ना काही मानलं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी इथं आलेली ही जनता भावासाठी, लेकासाठी, बापासाठी एवढं सगळं अजित पवारांनी बारामतीकरांसाठी केलेलं आहे, पिंपरी चिंचवडवाल्यांसाठी केलेलं आहे, पुण्यावाल्यासाठी केलेलं आहे. ही सगळी जनता आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेली ही जनता तुम्ही पाहू शकता. फक्त आणि फक्त अंतिम दर्शन करण्यासाठी तेही अजित पवार यांचं पाहू शकता. खूप कमी वयामध्ये त्यांचं जाण्याचं वयच नव्हतं हे. पण काय आता काळापुढे कोणी जाऊ शकत नाही. काळ हा कधी कोणाला येईल, मरण हे कधी कोणाला चुकलेलं नाही. मरणाचे दार हे सगळ्यांसाठी खुले आहेत, पण ते कधी येणार, काय येणार हे कोणालाच काहीच सांगता येत नाही. तर हसता खेळते अजित पवार म्हणजेच महाराष्ट्राचे दादा हे हरवलेले आहेत आणि ते कायमचे हरवलेले आहेत. आणि यांचा आवाज, यांचे भाषणं, यांचं जे हास्यास्पद कॉमेडीचं भाषणही द्यायचे, ते हसवायचे देखील महाराष्ट्राला हसवणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आणि महाराष्ट्राला रडवून गेला. खूप दुःखदायक ही घटना घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. पदावर असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडे होतं आणि बारामतीचं पालकमंत्रीपद देखील होतं वाटते, पण उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडे होतं एवढं मात्र नक्की आहे. पण त्यांचं शेवटचं स्वप्न होतं की त्यांना मुख्यमंत्री बनायचं, पण ते त्यांचं स्वप्नच राहिलं. ते पूर्ण होऊच शकलं नाही आणि ते साक्षामध्ये उतरूच शकलं नाही. त्यांनी प्रयत्न केले मुख्यमंत्री होण्याचे, पण काही ना काही अडचणीमध्ये त्यांना जावं लागलं आणि जे त्यांना महाराष्ट्राचं प्रमुख व्हायचं होतं ते काही कारणामुळं त्यांना होता आलं नाही. पण ते प्रमुख न होता त्यांनी दुसरा नंबर मात्र स्वीकारला. ते दुसरा नंबर त्यांना कायम मिळायचा, ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपद. आणि तेही आताही देखील ते त्याच पदावर होते, उपमुख्यमंत्री पदावर होते. पण काळाने त्यांच्यावर असा घात घेतला, त्यांचं निधन झालं. त्याचं कारण अजित पवार बारामतीमध्ये सभेसाठी जाऊ लागले, भाषणं देण्यासाठी जाऊ लागले. त्यांच्या मोठमोठ्या सभा होत्या, कारण आता जिल्हा परिषदेचे आणि नगर परिषदेचे निवडणुका आहेत. त्यासाठी अजितदादा पवार हे बारामतीसाठी सकाळी 8:10चा विमानाचा प्रवास सुरू केला होता, 8:10. तर तो विमानाचा प्रवास हा विमानातच संपला. ते बारामतीला पोहोचले, पण ते लँडिंग करण्याच्या वेळी पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण तो पहिल्यांदा लँडिंग प्रयत्न अयशस्वी झाला. पण त्या पायलटने काय केलं, तो पुन्हा विमान उडवलं हवेमध्ये. ते लँडिंगचा प्लॅन का अयशस्वी झाला त्याचं कारण ती पट्टी दिसत नव्हती. ज्या पट्टीवर विमान धावतं उतरवण्यासाठी ती पट्टी दिसत नव्हती. ती पट्टी का दिसत नव्हती? कारण
सकाळी सकाळी धुकं असतं. तर पुण्या या साईडला तर 9-10 वाजले तरी धुकं हे जाणारच नाही, कारण ते पुणे आहे. थंड वातावरण असतं सगळं. ते पूर्ण थंड वातावरण होतं आणि पूर्ण धुकं पसरले होतरलं. तर ती पट्टी दिसतच नव्हती. तर ती पट्टी त्या पायलटने काय केलं, ती पट्टी दिसेल म्हणून त्याने पुन्हा हे विमान उडवलं आणि पुन्हा भर आकाशामध्ये भरारी घेतली. आणि त्याच वेगाने त्या पायलटला वाटलं की आता मला ही पट्टी दिसत आहे. तर त्या वेगाने पायलटने ते विमान खाली आणण्याचा प्रयत्न केला. तर ते विमान खाली आलं, पण ती पट्टी काय दिसली नाही. तर त्या पट्टीवर न जाता ते विमान दुसरीकडे गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं. जे व्हायचं नव्हतं ते झालं. अजितदादा आपल्यातून निघून गेले आणि जे अजून 4 जण होते विमानामध्ये, एक म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड, अंगरक्षक, त्यांचं नाव होतं विदीप जाधव. दुसरे म्हणजे सांभवी पाठक कॅप्टन होती. तिसरं म्हणजे सुमित कपूर पायलट कॅप्टन. आणि चौथी म्हणजे पिंकी माळी फ्लाईट अटेंडेंट. आणि 5वे म्हणजे आपले अजितदादा पवार. या सगळ्यांवर काळाने घात घातला. आणि 28 जानेवारी 2026 सकाळी ठीक 8:45 वाजता जे व्हायचं नव्हतं ते झालं. आणि अजितदादा पवार आणि हे सगळे 4 जण म्हणजे पूर्ण हे 5 जण आपल्यातून निघून गेले. आणि त्या विमानाचा चुराचुरा झाला, म्हणजे स्फोट झाला डायरेक्ट विमानाचा. कारण ती पट्टी मिळाली नाही आणि ते विमान जाऊन खड्ड्यामध्ये अडकलं आणि त्या विमानाला पुढं जाता आलंच नाही. आणि ते पुढं जाता न आल्यामुळं त्या विमानाचा स्फोट झाला आणि जागीच सगळेच ठार झाले. खूप शोकांतिका होती. खूप वाईट घडलं. अजितदादा हे कडक स्वभावाचे होते. जे आहे तोंडावर ते बिंदास बोलायचे, पण ते मनातून चांगलं मन होतं त्यांचं. प्रत्येकाचे आवाज ऐकायचे, गरिबाचा आवाज ऐकायचे, दीनदुबळ्यांचा आवाज ऐकायचे, त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचे. तुम्ही आता मध्ये सूरज चव्हाण ज्यांनी बिग बॉसमध्ये जिंकला होता, त्याला अजितदादा पवारांनी शब्द दिला होता की मी तुला घर बांधून देईन. तो शब्द त्यांनी पाळला. गरिबाच्या 100% ते संगती असायचे. राजकारणामध्ये विरोधक असते, वैचारिक विरोध असतो, पण माणसाचा विरोध कधीच नसतो. वैचारिक विरोध हा प्रत्येकाचा असतो, पण माणसाचा विरोध हा कधीच नसतो. राजकारण म्हणल्यावर एकमेकाचा विरोध, टीका टिप्पणी हे तर येणारच असणार. पण अजितदादा गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र रडल्यानंतर मला अपेक्षा नव्हती महाराष्ट्र रडेल म्हणून या नेत्यासाठी. कारण हा नेता एकदम ठामपणे बोलायचा, जे आहे तोंडावर ते बोलून टाकायचा, त्यांना राग येऊ ना तर नाही येऊ. मला वाटलं नव्हतं, पण खरंच हा नेता मनाने खूप चांगला होता. मनाने स्वभावाने खूप चांगला होता. पण ठामपणे एक लीडर होता, जे आहे तोंडावर ते बोलून टाकायचा, घाबरायचा नाही. असा नेता पुन्हा होणे नाही आणि असा समाजसेवक पुन्हा होणे नाही. या नेत्याने मी जेव्हापासून बघतोय अजितदादा पवार यांना, त्यांनी एकदा ही जातीयतेवर राजकारण केलेलं नाही. एकदाही मी त्यांच्या भाषणात कधीच ऐकलं नाही की मी या जातीला प्रयत्न करेल, हे देण्याचा, हे करण्याचा, ते करण्याचा. अजिबात नाही. त्यांनी प्रत्येक मतदान हे कामावर मागितलं आहे, बस. त्यांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. हे मात्र खूप चांगली गोष्ट होती अजित पवार यांच्यामध्ये. खूप चांगली गोष्ट होती. त्यांनी जातीपातीवर कधीच राजकारण केलं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता, महाराष्ट्रातीलच नवे मित्रांनो, तर देशातील प्रत्येक नेता, आमदार, खासदार, नगरसेवक म्हणा, सगळे जातीवर राजकारण करतात. आताच एक व्हायरल मुलगी झाली आहे, जी MIMची नगरसेवक आहे. कुठली? मुंब्र्याची, ठाणे मुंब्रा इकडची. तिने देखील जातीवर राजकारण केलं. प्रत्येक नगरसेवकपासून कार्यकर्ते सगळे जातीवर राजकारण करतात. पण एकमेव महाराष्ट्राचा असा नेता होता की त्यांनी जातीवर राजकारण कधीच केलं नाही. त्यांनी राजकारण केलं ते कामाच्या जीवावर, जातीवर कधीच राजकारण केलं नाही. असा एक लीडर होता आपल्या महाराष्ट्रातला. आणि मराठी माणूस, महापुरुषांच्या विचाराला मानणार,
म्हणजे खूप चांगला नेता होता, पण तोही नेता आपण गमावला आहे. आपण असे बरेच चांगले चांगले नेते गमावले मित्रांनो महाराष्ट्रातील, आणि तेही अपघातामध्येच. एक म्हणजे अजितदादा पवार झाले, दुसरे म्हणजे R.R. पाटील, त्यांचाही विमान अपघातामध्येच मृत्यू झाला. परत गोपीनाथ मुंडे साहेब यांचा देखील विमान अपघातामध्येच मृत्यू झाला. आणि तिसरे म्हणजे विलासराव देशमुख, म्हणजेच रितेश देशमुखचे वडील विलासराव देशमुख यांचा देखील विमान अपघातामध्येच मृत्यू झाला मित्रांनो. जेवढे चांगले चांगले नेते आहेत ना, असे बरेच नेते आहेत अजून, पण जेवढे चांगले चांगले नेते आहेत ना, ते सगळे विमान अपघातामध्येच गेलेले आहेत. आता ते अपघातामध्ये गेलेत का घातपातामध्ये गेलेत ते काही सांगता येत नाही, पण विमान अपघातामध्ये हे गेलेत, विमान स्फोटामध्ये गेलेत एवढं मात्र नक्की सांगू इच्छितो मित्रांनो. खूप म्हणजे खूप वाईट दिवस आहे. मराठी नेते, मराठी माणसं हे निघून चाललेत, म्हणजे खूप वाईट वाटतं. चांगले चांगले नेते लोक आपल्यातून निघून चाललेत, आणि महाराष्ट्राचं राजकारण हे पोकळ होत चाललं आहे, हे दुसऱ्यांच्या हातीत चाललं आहे. काय करणार, आपले नेतेच वाचत नाहीत, ते राजकारण तर घेऊन तरी काय करणार. जे आपले समाजकार्य करायचे, समाजकारणावर मतं मागायचे, समाजकारण करायचे देखील, पण जातीवर कधीच त्यांनी मतं मागितली नाही. जातीचं राजकारण हे कधीपासून सुरू झाले हे तुम्हालाही माहिती आहे, ते सांगायची गरज नाही आहे. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती झाली आहे. अजितदादा पवार आणि हे त्यांचे 4 सहकारी विमानामधले, त्यांचा फार दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. तर